नागपुरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी. अल्पवयीन तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला जरीपटका पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. मोबाईल फोन सुरू होताच आरोपीचे लोकेशन पोलिसांच्या हाती लागले आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या कारवाईत आरोपीला ताब्यात घेऊन रातोरात नागपुरात आणण्यात आले. नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटभट्टी परिसरात कामासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात जरीपटका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दीपक मर्क्स कोल्हे वय 21 वर्ष, राहणार मध्य प्रदेश, याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इटभट्टीवर काम करत असताना आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणी आपल्या मूळ गावी मध्य प्रदेशात परत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपासाकरिता हे प्रकरण जरीपटका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान आरोपी फरार झाला होता, मात्र आरोपीने अचानक मोबाईल फोन सुरू करताच त्याचे लोकेशन मुंबईमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर जरीपटका पोलिसांच्या विशेष पथकाने तातडीने मुंबई गाठत आरोपीला ताब्यात घेतले आणि रातोरात नागपुरात आणलेत. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. एक नाबालिक मुलगी होती 16 वर्षाची, जी मध्य प्रदेश बरघाट या भागात राहणारी होती. आमच्या इथे जे इटाभट्टी जे आहे तिथे ती कामाला आली होते. त्यावेळेस जे इथला आरोपी आहे दीपक चबुलाल मर्क्स कोल्हे वय 21 वर्ष, हा पण मध्य प्रदेशातलाच राहणार आहे. तर त्याने त्याच्यासोबत शारीरिक संबंध केले होते. ही बाब नंतर ते आपल्या गावाला गेल्या, मध्य प्रदेशला गेल्यानंतर ते निष्पन्न झाली. मग त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला जे आहे तिथे गुन्हा दाखल झाला शिवनीला. 0च्या कायद्याने पोलिसांनी जरीपटका इथे तो गुन्हा पुढील तपास आम्ही आलेला आहे. आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास केलेला आहे, पण आरोपी हा फरार होता. बरेच दिवसापासून आम्ही शोध घेत होतो. आमचे जे याच्यातले तपासी अधिकारी आहे WPS आपले कटारे मॅडम, यांनी फार शिस्तापणे त्यांचं माहिती घेतली. त्यांचा मोबाईल अचानक सुरू झाला. ए टाईपचं लोकेशन त्यांना मिळालं. तो मुंबईला राहत होता. आम्ही इथून टीम पाठवली ताबडतोब रात्रीच्या रात्री आणि त्याला उचललं आणि सकाळी चालून आम्ही कोर्टात त्याला प्रोड्यूस केलंय. त्याचा PCR चालू आहे व पुढील तपास WPS कटरे करत आहे. अल्पवयीन मुलीवरील गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा संदेश देणारी ही कारवाई मानली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडनं आणखी पुरावे आणि तपशील गोळा करण्यात येत आहे.